అమ్మా రావమ్మా కన్న తల్లిని రావమ్మా, అమ్మా రావమ్మా కర్ణ చూపిన అమ్మా, తల్లనివివే పద్మనివేవే అమ్మా భవానీ రావమ్మ, కన్న తెలివే పద్మనివివే అమ్మా భవానీ రావమ్మ, అమ్మా భవానీ దుర్గా భవానీ లక్ష్మీ భవానీ రావమ్మ, అమ్మా రావమ్మ కన్న తల్లిని రావమ్మ, అమ్మా రావమ్మ కర్ణ చూపిన అమ్మ, గజముఖ జనని విరాధ ధరణి అమ్మా భవానీ రావమ్మ, గజముఖ జనని విరాధ ధరణి అమ్మా భవానీ రావమ్మ, అమ్మా భవానీ దుర్గా భవానీ లక్ష్మీ భవానీ రావమ్మ, అమ్మా రావమ్మ కన్న తల్లిని రావమ్మ, अम्मा रावम्मा कर्ण चुपिना अम्मा। नमस्कार मित्रांनो, माझं नाव समाज मित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर। मित्र, मी आज आलेलो आहे जालना शहरातील रामनगर या भागामध्ये। आणि रामनगर या भागामध्ये शीशकेदानी म्हणजे खाटूश्याम या बाबाचं देखावा करण्यात आलेला आहे। या मंडळाचं नाव आहे श्रीराम पद्मशाली युवक गणेश मंडळ। मित्रांनो, खाटूश्याम या देवाचा राजस्थानमध्ये मूळ मंदिर आहे, पण या खाटूश्यामचा महत्त्व संपूर्ण भारतामध्ये गाजत आहे। खाटूश्याम म्हणजे कोण की महाभारतामध्ये जे कौरवाचं पांडवाचं युद्ध झालं, पांडवामध्ये जो भीम होता, भीम आणि त्याची धर्मपत्नी म्हणजे हिडंबाचं मंदिर हे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात हिडंबा हे गावामध्ये हिडंबाचं मंदिर आहे। भोकरदन तालुक्यामध्ये असं तिचं मंदिर सांगितलं जातं। आणि चैत्र महिन्यामध्ये एप्रिलच्या चैत्र महिन्यात या भोकरदन तालुक्यामध्ये हिडंबाचा फार मोठा उत्सव आपल्या जालना जिल्ह्यामध्ये होतो। भीम आणि हिडंबाचा पुत्र म्हणजे घटोत्कच आणि घटोत्कचचा मुलगा म्हणजे राजा बर्बरिक। या बर्बरिक याला असं देवाचं वरदान होतं की त्याला 3 धनुष्य दिलेले होते आणि तो 3 धनुष्य वापरण्यासाठी हा सर्वतोपरी समर्थ होता। पण जेव्हा त्याला वरदान मिळालं, त्याच्या आईची अशी इच्छा होती की जो युद्धामध्ये कोणत्याही युद्धामध्ये जो पक्ष हरल त्या हारणाऱ्या पक्षाकडून तू जा आणि त्याचा विजय कर। म्हणून तो हारणाऱ्या पक्षाकडून म्हणजे या कौरवाकडून गेला। पण श्रीकृष्ण हे सारथी असलेल्या अर्जुनाच्या रथाला असलेले श्रीकृष्णाला भीती वाटली की आता हे कौरव जिंकणार आणि पांडवांचे हार होणार। या श्रीकृष्णाने छलकपट केला आणि या राजा बर्बरिकचं हे शीश त्यांनी आपल्या दानामध्ये मागितलं आणि त्यांनी हे शीश आपल्या वासुदेवाला हे शीश दान केलं। आणि त्या दान केल्यानंतर तिने अशी इच्छा प्रकट केली की मला पूर्ण महाभारत बघायचं आहे। तिने एका पर्वतावर बसून पूर्ण महाभारत बघितलं आणि त्यानंतर वासुदेव त्याला प्रसन्न झाले आणि त्याला असं नाव दिलं की तुला या कलियुगामध्ये शीशचा दानी असं म्हटलं जाईल आणि तुझी श्यामबाबा म्हणून कलियुगामध्ये प्रशंसा होईल। तुझा उत्सव हा श्यामबाबाच्या नावाने साजरा केला जाईल। असा राजस्थानमध्ये मूळ मंदिर असलेलं हा खाटूश्यामचा देखावा या श्रीराम पद्मशाली तरुण मंडळाकडून सादर केलेला आहे। तर चला आपण या पद्मशाली मंडळाचा हा देखावा बघूया। मित्रांनो, आपण आज बघत आहात हा श्रीराम पद्मशाली योग गणेश मंडळ आहे। जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक इकडून गेल्यावर जो रामनगरचा परिसर लागतो, या रामनगरच्या परिसरामध्ये श्रीराम मंदिरच्या गल्लीमध्ये बसलेला हा श्रीराम पद्मशाली योग गणेश मंडळ आहे। या मंडळाने सुद्धा अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य अशी ही मूर्ती बसवलेली आहे। श्री मुरलीधर गणेश मित्र मंडळ, रामनगर विणकर कॉलनी, जालना। श्रीराम पद्मशाली योग गणेश मंडळ, जालना। आपण या मंडळाचे कार्यकर्ते इथे बघत आहोत। गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मंगल मूर्ती मोरया, वेंकटरमणा मोरया, वेंकटरमणा मोरया, गोविंदा गोविंदा गोविंदा, बोल बाला साहेब की जय। तर मित्रांनो, चला आपण बघूया या श्रीराम पद्मशाली योग गणेश मंडळाने स्थापन केलेला हा गणेश मंडळ आणि यांनी केलेला देखावा। रात्रीचा उशीर झालेला आहे
भरपूर गणेश मंडळाची मागणी आहे की आमचासुद्धा गणेशा आपल्या यूट्यूब चॅनलवर आला पाहिजे आणि गणपती बाप्पांनी यंदा सोंड फिरवली आणि आपल्या यूट्यूब चॅनलला $100 या गणपतीमध्ये आलेले आहे. गणपती बाप्पा आपल्याला नक्कीच पावला. आपल्या सर्व प्रेक्षकांचा सहभाग आशीर्वाद असू द्या की जेणेकरून आपल्याला प्रगती साधता येईल. हारे का सहारा म्हणजे खाटू श्याम बाबा हमारा असं या बाबाची महती संपूर्ण भारतामध्ये गाजत आहे. हारे का सहारा श्याम बाबा हमारा. जालना शहरातील संतोषी माताजवळ असलेलं थाडेश्वर महादेव मंदिर येथे खाटू श्याम बाबाचा हा मंदिराची स्थापना झालेली आहे. हारे का सहारा बाबा श्याम हमारा अशी या बाबाची ख्याती. वा मित्रांनो, अतिशय सुंदर पद्धतीने या खाटू श्याम बाबाचं आपण दर्शन बघत आहोत. जालना शहरातील RP रोड बडी सडक येथे सुद्धा खाटू श्याम बाबाची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आणि देखावा सादर केलेला आहे. अतिशय सुंदर पद्धतीने या श्रीराम नवयुवक पद्मशाली गणेश मंडळाने हा देखावा सादर केलेला आहे. मित्रांनो, अतिशय सुंदर पद्धतीने ही गोल्डन नक्षी तयार केलेली आहे आणि पद्मशाली समाज या मंडळाचे जिथे जिथे गणपती असेल, मग तो हा विणकर कॉलनी असो, तेलंगी वस्ती असो, गुडला गल्ली असो, लक्ष्मीनारायणपुरा असो, लक्ष्मीनारायणपुऱ्यातले 7-8 गणपती असो, हा समाजाची मुलं इतके ॲक्टिव्ह आहेत की स्वतः हे सर्व मुलं ही फ्रेमिंग तयार करतात. संपूर्ण हा सेटअप ते स्वतः तयार करतात. अतिशय मेहनती, हुशार आणि कलाकार असलेला या पद्मशाली समाजातला वर्गातला हा युवक आहे आणि खरंच वाखाणण्याजोगी आणि स्तुती कला अशी त्यांची वाखाणण्याजोगी आहे की अतिशय सुंदर पद्धतीने या मंडळाने हा देखावा सादर केलेला आहे. हारे का सहारा खाटू श्याम हमारा अशी ही ख्याती असलेला हा श्याम बाबा आहे. आपण इथं बघू शकता अतिशय सुंदर पद्धतीने या मंडळाने हा देखावा तयार केलेला आहे. या युवक वर्गाने स्वतः त्यांच्या हाताने ही सर्व पेस्टिंग तयार करून ही जोड तयार केलेली आहे. मंडळाची मंगलमूर्ती आणि हा मंडळाने साकार केलेला खाटू श्याम बाबा. जय मार्कंडे, जय श्रीराम. आज आपण इथं श्रीराम पद्मशाली गणेश मित्र मंडळाच्या 61व्या वर्षानिमित्त खाटू श्यामजीचं देखावाचं आज उद्घाटन केलेलं आहे माननीय कैलासशेठजी गोरंट्याल यांच्या हस्ते. तर मी थोडक्यात तुम्हाला खाटू श्यामजी जे भगवान आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला मी थोडक्यात माहिती देऊ इच्छितो. खाटू श्यामजी भगवानाच्याबद्दल सांगायचं असं आहे की जे महाभारतामध्ये द्वापरयुगामध्ये जे महाभारत घडलं होतं, तर त्या महाभारत घडत असताना कौरव आणि पांडवाचं युद्धाच्याबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्यावेळेस हे युद्ध कशामुळे झालं, का बरं झालं याबद्दल तर कोणाला सांगायची गरज नाही, कारण की ते लहान लहान जर मुलांना जरी आपण विचारलं तर ते व्यवस्थितपणे सांगू शकतात की या युद्धाच्या मागचं कारण काय आहे. पण जेव्हा युद्धामध्ये पांडव स्वतःचं सगळं काही हारून वनवासामध्ये जातात, तर यावेळेस जेव्हा त्यांना 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास असतो, तर त्यावेळेस पूर्ण पांडव वनवासासाठी जंगलामध्ये निघून जातात वनवासासाठी. तर त्या दरम्यान जे पांडव आहेत, भीम आपण ज्यांना भीम नावाने ओळखतो, तर ते पांडव त्यांचं एका राक्षसनी जे आहे हिडिंबा नावाचे जे राक्षसनी असते त्यासोबत तिचं ते प्रेम होतं. त्याच्यावर प्रेम झाल्यानंतर त्यांचा दोघांचा विवाह होतो आणि विवाह झाल्यानंतर त्याच्यापासून त्यांनी एक मुलाला जन्म दिलेला असतो. त्यांचं नाव आहे घटोत्कच.
तर त्याच्यानंतर घटोत्कचला जेव्हा जन्म झाला, घटोत्कचचा जन्म झाल्यानंतर जेव्हा घटोत्कच मोठा होतो, तर मोठा झाल्यानंतर मोरनी नावाच्या एका राजकुमारीसोबत त्याचं लग्न होतं. ती पण एक राक्षसनीच असते. त्यांच्यासोबत त्यांचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर त्याच्यापासून त्यांना घटोत्कचला 3 मुलं होतात आणि 3 मुलांपैकी जो सगळ्यात मोठा जो मुलगा असतो त्याचं नाव असतं बर्बरिक. तर बर्बरिकला तो मोठे केस आणि 2 शिंग घेऊन जन्माला आलेला असतो, तर त्याचं नाव ठेवलेलं असतं बर्बरिक. आणि बर्बरिकला लहानपणापासूनच अमर व्हायचं स्वप्न त्याचं असतं, तर त्याच्यासाठी तो देवांची प्रार्थना करणं, साधना करणं हे लहानपणापासूनच प्रयत्न करत असतो. आणि एकीकडं जेव्हा ह्यांचा अज्ञातवास संपतो, अज्ञातवास संपल्यानंतर जेव्हा हस्तिनापूरकडं पांडव पुन्हा जातात आणि त्यांचं राज्य मागतात, तर त्यावेळेस त्यांना राज्य नाही मिळाल्यामुळे नंतर त्याचं रूपांतर युद्धामध्ये होतं आणि युद्धासाठी प्रत्येकजण आपलं सैन्यबळ वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि सैन्यबळ वाढवण्यासाठी जेव्हा प्रयत्न करत असतात, तर प्रत्येकजण काय करत असतं की जे कोणी शक्तिशाली राजा आहे, महाराज आहे, राजकुमार आहे किंवा योद्धा आहे, तर त्यांना प्रत्येकांना पाठबळ वाढावं त्यांचं, म्हणून ते प्रयत्न करत असतात. तर एकीकडं बर्बरिक मोठा होऊन त्याच्या साधनेने प्रसन्न होते आणि साधना तो कोणाची करत असतो, ती दुर्गा माता जी आहे आपली, तर दुर्गा माताची तो साधना करून दुर्गा माताला प्रसन्न करतो आणि दुर्गा माता त्याला प्रसन्न होऊन त्याला आशीर्वाद देते आणि तो वर मागतो की बाबा मला असे बाणचं वरदान द्या तुम्ही, की ज्या बाणाने मी पूर्ण म्हणजे मी अमर होऊ शकतो, मला कोणीही मारू शकत नाही किंवा मी त्या बाणाने काहीही करू शकतो, म्हणजे पूर्ण सृष्टीचं जर माझ्या मनात आलं तर मी पृष्टी तहस नहस पण करू शकतो, असं तो वरदान मागतो. तर दुर्गा माता एवढी प्रसन्न होते, तर प्रसन्न झाल्यानंतर त्यांना असं वरदान देते की 3 बाणांचं वरदान देते. आणि त्याच्यापासून तो वरदान घेतल्यानंतर ती साधना संपल्यानंतर बर्बरिक तिथून साधना करून निघून जातो. आणि निघाल्यानंतर त्याला कळतं की महाभारताचं युद्ध होणार आहे. तर ते युद्ध होणार आहे जसं त्याला कळतं, तर त्याला हे सगळ्या गोष्टी बाकीच्या डिटेल माहीत झाल्यानंतर तो ठरवतो की बाबा जो कमजोर व्यक्ती आहे, म्हणजे जो कमजोर वर्ग असेल, म्हणजे ज्याच्याकडे पाठबळ एकदम कमजोर असेल, मी त्याच्याकडनं युद्ध करणार, असं तो स्वतः संकल्प घेतो. असं स्वतःला वचन देतो आणि म्हणजे असं संकल्प करतो. आणि त्यावेळेस त्या काळामध्ये जे लोक संकल्प करायचे, तर संकल्पच त्यांचा शेवटचा शब्द राहायचा, कारण की संकल्प कोणी तोडायचे नाही, तोच त्यांचा शेवटचा शब्द राहायचा. त्याच्यानंतर जेव्हा दोघांचंही पाठबळ वाढवण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतात, तर पांडव चिंतेमध्ये असतात की जरी भीमचा जरी मुलगा घटोत्कचाचा म्हणजे मुलगा आहे, म्हणजे भीमचा पौत्र जरी असला, पण त्यांनी प्रण असं केलेलं आहे की बाबा मी कमजोर वर्गाकडनंच मी युद्ध करणार, असं त्यांनी निश्चय केलेला आहे. तर त्याच्यामुळे ते चिंतेत असतात आणि मग ते कृष्णाकडे ही समस्या मांडतात. तर कृष्ण त्या समस्याचं निरंकार करण्यासाठी मग त्याच्यासाठी काय करतो, कृष्ण बर्बरिक या युवकाकडे जातो, म्हणजे त्या राजकुमाराकडे जातो. आणि तिथे गेल्यानंतर भगवान कृष्ण म्हणतात की तुला जे वरदान मिळालेलं आहे, मला त्याच्यावरती शंका आहे, तर त्याच्यासाठी मी तुझी परीक्षा मला तुझी घ्यायची आहे. तर तो पहिले हसतो. तो म्हणतो की तुमच्यासमोर आम्ही कोणी काही म्हणजे कितीही केलं तरी आम्ही एक साधारण व्यक्ती आहे, तुमचं महात्म्य आम्हाला माहिती आहे काय आहे, पण तुम्ही जी परीक्षा घेणार आहे त्या परीक्षेला मी समोर जाण्यासाठी तयार आहे. तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी बर्बरिक बसलेला असतो ते एक पिंपळाचं झाड म्हणतो ना आपण, पिंपळाचं झाड असतं. त्या पिंपळाच्या झाडाखाली बर्बरिक एक ध्यान करत बसलेला असतो. मग त्या ठिकाणी भगवान कृष्ण म्हणतो की बाबा तुझ्याकडे जे बाण दिलेलं आहे त्याचा उपयोग तू कसा करणार. तो मग बर्बरिक सांगतो की माझ्याकडे जे 3 बाण आहेत, ते 3 बाणपैकी जो पहिला बाण आहे, तो पहिला बाण त्या बाणाने मी पूर्ण जिथं मला ज्या लोकांना मारायचं त्याच्याशी मी लक्ष केंद्रित करणार. दुसऱ्या बाणाने लक्ष केंद्रित जिथं मी केलेलं आहे त्या ठिकाणी ते बाण त्या सगळ्यांना वेधणार, म्हणजे मारणार. आणि मग नंतर मग भगवान कृष्ण विचारतो की मग तुम्ही 3ऱ्या बाणाचा काय उपयोग करणार. मग बर्बरिक सांगतो की मला 3ऱ्या बाणाची गरजच नाही पडणार, हे 2च बाण माझ्यासाठी सर्वस्व काही आहे, की या 2 बाणमध्येच मी पूर्ण जे माझ्या मनात असेल ते मी सगळं काही करू शकतो. तर भगवान कृष्ण हसतो आणि भगवान कृष्ण म्हणतो की तू ज्या झाडाखाली ध्यान करत बसलेला आहे, त्या ध्यान करत बसलेलं हे जेवढे काही पिंपळाचे झाडं आहे, म्हणजे पानं आहेत पिंपळाच्या झाडाचे, तर त्या पानांना तुला भेद करायचा आहे. तो तयार होऊन जातो बर्बरिक. आणि श्रीकृष्ण काय करत असतो की एक पान बर्बरिकच्या न कळत एक पान आपल्या पायाखाली दाबून ठेवलेला असतो, तळपायाखाली दाबून ठेवलेला असतो. तर मग जेव्हा पहिल्या बाणमध्ये बर्बरिक बाण सोडतो, तर त्या बाणामध्ये सगळीकडे लक्ष केंद्रित केलं जातं आणि दुसऱ्या बाणामध्ये त्याला वेधलं जातं. आणि सगळे पानं पडल्यानंतर त्या पिंपळाच्या झाडाचे सगळे पानं पडल्यानंतर शेवटी तो बाण आहे ना कृष्णाच्या पायाला भेद करतो. आणि भेद केल्यानंतर तेव्हा कृष्णाला कळतं की खरंच ह्याला जे वरदान मिळालेलं आहे त्याच्यामध्ये किती शक्ती आहे. तर हे कळाल्यानंतर कृष्णही त्याच्यावरती प्रसन्न होतो. आणि प्रसन्न झाल्यानंतर मग
कृष्ण त्याला सगळं सांगत असतो की बाबा आता तुला ते बाणाचं वरदान मिळालेलं आहे, पण मग तू संकल्प केलेला आहे, मग संकल्प केल्यानंतर तर तू कोणाशी लढणार? तर म्हणे मी संकल्प केलेला आहे की मी कमजोर व्यक्तीशी, जो वर्ग आहे कमजोर, जे ग्रुप आहे कमजोर व्यक्तींचा पक्ष, त्यांच्याकडनंच मी लढणार. मग भगवान कृष्ण सांगतात की बाबा ठीक आहे, आज तू पांडवांकडनं सोडू करणार, पांडवांकडनं लढणार, पांडव वर्ग आज कमी आहे, पण उद्या जेव्हा तू पांडवांकडे लढणार असेल तर नंतर मग कौरव जो वर्ग आहे तो कौरव वर्ग पण काय होऊन जाईल, कमजोर पडेल, मग तुला पुन्हा कौरवांकडे लढावं लागणार. तर असं करत 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 तर काय होणार, दोन्ही पक्षातले लोक पूर्णपणे संपून जाणार, मरणार, मग शेवटी विजय कोणाचा होणार? तर मग त्यावेळेस त्याला हे लक्षात येतं की भगवान कृष्ण जे सांगत आहेत ते एकदम व्यवस्थित सांगत आहेत, म्हणजे त्यांना पटण्यासारखं, बर्बरिकला पटण्यासारखं सांगत असतात. तर मग बर्बरिकच म्हणतात की बाबा तुम्ही माझे मार्गदर्शक आहेत, तुम्ही माझ्या गुरुचरणी आहेत, तर मग तुम्हीच मला याच्यामधला उपाय एक सुचवा. तर भगवान कृष्ण सांगतात की ही जी लढाई होणार आहे ही धर्मस्थापनासाठी लढाई होणार आहे, धर्माच्या स्थापनेसाठी, म्हणजे ह्या जो काही हस्तिनापूरमध्ये जो काही त्यावेळेस जो अधर्म झाला तो अधर्म टाळण्यासाठी ही लढाई होत आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही भाग नाही घेतला तर ते धर्मस्थापनेसाठी चांगलं राहील, म्हणून गुरुदक्षिणा मागतात. तू जेव्हा मला, म्हणजे भगवान कृष्ण म्हणतात की तुम्ही जेव्हा मला गुरुच्या ठिकाणी मानत आहात, मार्गदर्शकच्या ठिकाणी मानत आहात, तर मी तुम्हाला गुरुदक्षिणा, मला तुमच्याकडनं गुरुदक्षिणा पाहिजे. बर्बरिकला मागतात. तर बर्बरिक म्हणत असतो की तुम्ही माझे गुरु आहेत तर मी तुम्हाला गुरुदक्षिणा देणार, हे वचन देतात. वचन दिल्यानंतर मग भगवान कृष्ण म्हणतात की या युद्धामध्ये तुम्ही भाग घेणार नाही, तुम्हाला तुमचं स्वतःचा जीव याच्यामध्ये द्यावा लागेल. मग तिथं बर्बरिक का होऊन जातात, परेशान होऊन जातात. बर्बरिक म्हणतात की मी तर हे एवढं मोठं वरदान घेतलेलं आहे, पण मला जरी मी या युद्धामध्ये सहभाग नाही होऊ शकलो तर मला हे युद्ध बघायचं आहे. तर मग भगवान कृष्ण म्हणतात की तुम्हाला हे युद्ध जर बघायचं असेल तर तुम्ही तुमचं जे शीश आहे हे शीश मला समर्पित करा, आणि हे शीश समर्पित केल्यानंतर पण तुम्ही हे पूर्ण ज्यापर्यंत युद्ध चालेल त्यापर्यंत तुम्ही युद्ध पूर्ण बघू शकतात. तर बर्बरिक कोणत्याही गोष्टीचा विचार न करता, काही विचार नाही करतात, आपलं स्वतःचं शीश स्वतः काढून कृष्णाच्या चरणी ठेवून देतात, आणि श्रीकृष्ण प्रसन्न होऊन त्यांना वरदान देतात की हे शीश मी एका डोंगरावरती नेऊन ठेवणार आहे, त्या डोंगरावरून तुम्ही पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे महाभारत तुम्ही बघू शकता, आणि महाभारत बघितल्यानंतर तुम्ही तुमचा जो देह आहे तो तुम्ही सोडू शकता, म्हणून असं त्यांना वरदान देतात. आणि तो एक त्यांचं जे शीश आहे ते शीश एका डोंगरावर नेऊन ठेवतात, आणि प्रसन्न होऊन श्रीकृष्ण सांगतात की हे द्वापर युगमध्ये जे युद्ध होत आहे, या युद्धामध्ये तुमचं जे योगदान आहे, तुम्ही एक दानशूर, एक भक्तिप्रेम, एक शिष्याचं एका गुरुवर असलेलं भक्तिप्रेम हे याच्यामध्ये दिसून येत आहे. आणि त्यांना एक वरदान देतात की तुम्ही द्वापर युगमधून जेव्हा कलियुगमध्ये जाणार तर तुम्हाला बर्बरिकच्या नावाच्या ऐवजी माझं नाव तुमच्यासोबत जोडलं जाणार, आणि तुम्हाला खाटू श्यामजी नावाने ओळखलं जाणार, अशी त्यांची प्रचिती आहे सगळीकडं. म्हणून खाटू श्यामजींना एक देवाचंच रूप म्हणून मानलं जातं, आणि त्यांना सगळीकडं लोकप्रिय आहेत, आणि सगळंच त्यांचे लोक पूजा करतात. शीश की दानी हरे का सहारा, नरेश की जय अंदरिकी जय मार्कंडे, जय श्रीराम. याला मग श्रीराम पद्मशाली युवक गणेश मित्र मंडल द्वारा इडा रामनगर विणकर कॉलनीला खाटू श्यामजी दी देखावाकोस्कर మనం ఇది ఇలా ప్రోగ్రామ్ ఈవెంట్ ఇది ఉన్నది మీరు వచ్చిండ్రు ఈవెంట్ తీసుకోవడానికి దీని షూటింగ్ తీసుకోవడానికి ఇక్కడ వచ్చిండ్రు బయట తీసుకోవడానికి దాని గురించి మీరు చెప్పేది ఉన్నది కి ఖాటు శ్యామ్జీది మహత్వ ఏమున్నది కలియుగలో ఏం మహత్వ ఉన్నది అని ఖాటు శ్యామ్జీ దాని తర్వాత అలాది ఏం ఇతిహాసం ఉన్నది దానిలో तो దాని బారాల నేను ఒక షార్ట్ కట్లో మీకు ఒక 2 లైన్ల చెప్పేస్తా కి ఖాటు శ్యామ్జీ పాండవపుత్ర భీమ్ అలా కొడుకు ఉండే ఘటోత్కచ్ కొడుకు బర్బరిక్ పేరుతోని పెద్ద కొడుకు బర్బరిక్ పేరు అని ఉండే. तो బర్బరిక్ మాతా దుర్గామాతాది సాధన చేసి అలాకు వరదాన్ దొరుకుతుంది, 3 బాంది వరదాన్ దొరుకుతుంది. ఆ వరదాన్ తర్వాత ఆ వరదాన్లో ఎంత శక్తి ఉంటుంది కి ఆ 3 బాన్ల पहिला బాందితోని మనం అందరక్కడ అంటే లక్ష్య కేంద్రిత చేసకిస్తాం. సెకండ్ బాన్తోని ఏడాడ లక్ష్య కేంద్రిత చేసినాం, ఆ సెకండ్ బాన్తోని అన్ని అక్కడ మిల్ దానికి భేదించి సకిస్తారు. आणि भेदिंచిన తర్వాత మిలకు तिसरा नंबर దండి 3 నంబర్ది ఏం బాన్ ఉన్నది దంది అవసరమే మిలకు పడదు. ఇట్లా ఆ బాంది మహత్వం ఉండే. तो దాని తర్వాత ఇది శ్రీకృష్ణకు తెలుస్తుంది కి మహాభారత్లో దీనిది ఎక్కడైనా ఉపయోగ అయ్యే సకిస్తుంది, అంటే దీనికి యూజ్ చేసకిస్తారు. तो దానికోసం మళ్ళీ శ్రీకృష్ణ అలాది పరీక్ష తీసుకోవడానికి బర్బరిక్ దగ్గర పోతాడు.
బర్బరిక్ దగ్గర పోయినాక బర్బరిక్ ఒక సంకల్పం చేస్తాడు కి ఈ బాంది నేను ఎప్పుడు యూజ్ చేస్తా కి ఓల్ కమ్జోర్ వరకు ఉండాలి, అంటే ఓల్ ఎక్దమ్ తక్కువ ఓళ్ళ దగ్గర ఇంకా ఓలీ లేరు, మన్సూర్ లేరు, వాళ్ళ దగ్గర నుంచి నేను లడాయి చేస్తా అంటే యుద్ధం చేస్తా ఇట్లా సంకల్ప తీసుకుంటారు. ఇది సంకల్ప శ్రీకృష్ణ అంటాడు, భగవాన్ శ్రీకృష్ణ అంటాడు కి బాబా మీరు సంకల్ప తీసుకున్నారు తో ఇప్పుడు ఏ సైడ్లో మీకు తక్కువ పక్షుల మన్సూర్ ఉన్న అక్కడికి మీరు యుద్ధం చేస్తారు, మళ్ళీ దాని తర్వాత ఇంకో పక్షుల తక్కువ మన్సూర్ అవుతారు అక్కడికి నుంచి యుద్ధం చేస్తారు. ఇట్లా చేస్తే మొత్తం సృష్టి అయిపోతుంది. ఎక్కడంటే ఓలే మన్సూర్ ఈడ మిగిలరు అని ఇట్లా సమజైతే చెప్తాడు శ్రీ భగవాన్ కృష్ణ భగవాన్ సమజైతే చెప్తాడు బర్బరిక్కు. సో బర్బరికు ఇది మాట తెలుతుంది అని తెలిసినాక మరి బర్బరిక్ అంటాడు కి బాబా నా మార్గదర్శక్, నా పాలనహార, నా మార్గదర్శక్, నా గురు మీలే ఉన్నారు, తో మీలే నా ఇళ్ళతోని ఏమన్నా మార్గ తీయలే, ఏమన్నా తొవ్వ తీయలే అని శ్రీకృష్ణకు బర్బరిక్ అడుగుతాడు. తో శ్రీకృష్ణ అంటాడు ఠీక్ ఉన్నది, తో దానికోసం మిలకు ఈ యుద్ధంలో అగర్ మిలకు అవతల ఉండేది ఉంటే మిలది పానం ఉన్నది అది ఇవ్వబడుతుంది. సో బర్బరిక్ ఏం చేస్తాడు కి ఏం కూడా విచారం చేయడు అని మనది శీష్ ఉన్న అంటే బర్బరిక్ శీష్ ఉన్నది అది శీష్ తీసి కాళ్ళ దగ్గర తల తీసి కాళ్ళ దగ్గర పెట్టేస్తాడు. తో భగవాన్ శ్రీకృష్ణ ఇంత ప్రసన్న అయిపోతాడు బర్బరిక్ మీద. తో అంటాడు కి మీలది ఏం ఆఖరి ఇచ్చ ఉన్నది కి బాబా మీలకు మహాభారత్ సుషేది మొత్తం ఆఖరి ఇచ్చ ఉన్నది, ఆఖరి ఇచ్చ సుషేదానికి నేను మీలకు వరదాన్ని ఇస్తా కి ఈ మహాభారత్ అయ్యేదాకా మీలది పానం పోది, అప్పుడు దాకా మీరు ఇది మొత్తం మహాభారత్ చూడొస్తుంది మీలకు. తో భగవాన్ శ్రీకృష్ణ ఏం చేస్తాడు అది తల తీసుకొని పొట్ట మీద పోయి పెట్టేస్తాడు. ఆడికించి బర్బరిక్ ఇది మొత్తం మహాభారత్ ఎట్లా అవుతుంది అంతా చూడొస్తుంది వాళ్ళకు, అంటే ఆడికించాలి చూస్తారు అని. దాని తర్వాత భగవాన్ శ్రీకృష్ణ వాళ్ళ మీద ఖుష్ అయ్యి భగవాన్ శ్రీకృష్ణ చెప్తాడు కి ప్రసన్న అయ్యి చెప్తాడు కి ఇది ఈ తప్ప మీలకి బర్బరిక్ పేరుతో మీలకు గుర్తుపడతారు. పన్ ద్వాపర్ యుగ్ తర్వాత మీలకు కలియుగ్లో జబ్ ఎప్పుడు మీలది తెలుతుంది అందరికీ, తో అప్పుడు నా పేరుతోని మీల పేరు తీసుకుంటారు అందరు అని ఖాటు శ్యామ్జీ పేరుతోని మీలకు అందరు గుర్తుపడతారు అని మీలది పూజ కలియుగ్లో ఓల్వల్ చేస్తారు. వాళ్ళది ఏమని కూడా అంటే ఏం కూడా సంకట్ ఉండని ఏమన్నా కూడా ప్రాబ్లం ఉండని అది అంత దూరం అవుతుంది అని ఇట్లా ఆశీర్వాదిస్తాడు, అంటే ఇట్లా వరదాన్ని ఇస్తాడు అని. ఇప్పుడు ఖాటు శ్యామ్జీది అన్నీ ఎక్కడ కూడా పూజ అవుతుంది. తో ఇది దాని తర్వాత ఖాటు శ్యామ్జీ పేరు ఎట్లా పడింది తో దాని మీద ఇది స్టోరీ మొత్తం ఇట్లా ఈ చరిత్ర ఉన్నది. ఇట్లా ఈ దేఖావా కోసరం ఈ మండలిది అధ్యక్ష, ఈ మండలిది సదస్య అనిల్ చలిమెటి, బంటి గుల్లాపల్లి, మహేష్ యమూల్, అజయ్ చలిమెటి, దాని తర్వాత శ్రీనివాస్ బిల్లా, దాని తర్వాత అనిల్ బిల్లా, నితేష్ చిప్పా, నిరంజన్ ఆడేప్, దాని తర్వాత వరిష్ఠ మండళి అని దాని తర్వాత రామ్నగర్ది మిత్ర మండళ్, అంటే నేను అందరిది తో పేరు తీసుకోసకేన్. ఇలా అందరు కలిసి ఈ శ్రీరామ్ పద్మశాలి యువక్ గణేష్ మండళది దేఖావా సక్సెస్ చేయడానికి ఇలా అందరిది యోగదాన్ ఉన్నది. ధన్యవాద్. జై మార్కండే, జై శ్రీరామ్. అని ఇది దేఖావా మన జాల్నా నగరీలా రామ్నగర్లా రామ్నగర్ విన్కర్ కాలనీ ఈడ శ్రీరామ్ మందిర్ దగ్గర ఇది దేఖావా చేసింది ఉన్నది. తో జాల్నా నగరీకు ఇది నేను వినంతి చేస్తాకి అందరు अच्छी सुशेदांकी रानली आणि खाटू श्यामजीदी दर्शन తీసుకోదానికి రాన్లి, ఆశీర్వాదం తీసుకోదానికి. गणपती बाप्पा मंगल मूर्ति हरे का सहारा बाबा हमारा, हरे का सहारा बाबा हमारा, तीन मान के दारी बाबा हमारा. जय श्री खाटूश्याम. बोलो सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, वेंकट रमना गोविंदा, वेंकट रमना गोविंदा, खाटू नरेश की जय, खाटू नरेश की जय. हरे का सहारा बाबा हमारा, बाबा हमारा बोल शीश के दानी की जय, वेंकट रमणा गोविंदा, 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 बोल बाला साहेब की जय.